जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. चला दोन्ही संघ सरळ आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. देहन संघ आपण लगेचच व्यूहरचना आणि सवाने संघ चला आघाडीची जोडी पाठवा. सवाने संघ चला सवाने संघ माप्या सभे देहन संघ चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते. प्रारंभिक जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला राहुल आहेत आणि दुसऱ्या बाजूला राज आहेत. या दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि युवा खेळाडूंचा भरणा जास्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. देहन संघांकडे अगदी युवा खेळाडू आहेत, नवे आहेत परंतु छावे आहेत असं सातत्यानं म्हटलं जातं. अगदी देहन संघ प्रथमच या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि लाईव्ह टेलिकास्ट जर आपण पाहिले तर मात्र पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मुन्ना जसपाल आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन. अगदी पाटील नेटवर्कचे सर्व ही स्पर्धा आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते, आपल्या स्मार्टफोनवरती, स्मार्ट टी व्हीवरती आणि या स्पर्धेचा आनंद प्रत्येक प्रेक्षक वर्ग घेतोय. चला सवानी संघ पहिल्या षटक घालण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संघाचा तारणहार संघाचा कर्णधार समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. अगदी ती जबाबदारी स्वतःवरती घेतली आहे आणि संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या स्पेल हाताळण्याकरिता दाखल झालाय. चला समीर दादा चला घाई करा समीर दादा. चला राहुल आणि त्याच्या साथीनं आघाडीची मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. राहुल आणि राज क्या दोनों वे भाई जलवा दिखाएंगे आज. कारण ज्याला मैदानाच्या आतमध्ये जाण्याची लागली आहे चाहूल राहुल मैदानाच्या आतमध्ये एक बाजूला पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला राज क्या जलवा दिखाएगा आज. आणि गोलंदाजी मार्कवरती समीर पहिला षटक पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी लेग स्टिकला बराचसा मिस करतोय. आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आलाय. पंच दर्शवत आहेत अतिरिक्त धाव फलकावरती वधारत्या पहिल्या धावेचा श्रीगणेश होताना पाहायला मिळतंय. देहन संघ एक नामवंत संघ, दादा संघ, दिग्गज संघ म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. अर्थातच ओवल मैदानामध्ये त्यांचा नावाचा कायम धबधबा राहिलाय. आडवा बॅटनं यावेळेस मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅकफुटला येत असताना फक्त कट करण्याचा प्रयत्न मात्र असफल राहिलेत. अगदी चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी घेताना पाहायला मिळाला आणि निर्धावची सांगता पहिला चेंडू अतिरिक्त आणि त्यानंतर कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी समीर यांची देखील पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस फक्त हलक्यातनं स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला चेस करताना पाहायला मिळाले. एकही धाव न निघताना पाहायला मिळाली. दोन चेंडू अगदी डिलिव्हर्ट करत असताना निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळाले. कारण जबाबदारी आहे आणि संघाचे तारणहार आहेत. कारण संघाची बांधणी ज्यांच्याकडे आहे आणि संघाचे संपूर्ण ओझं उचलण्याचं काम अगदी समीरने केलं आहे. यावेळेस जाऊ दिलंय पुन्हा पंच हात करताय समांतर धाव मिळते. अवांतर अगदी सकाळच्या सत्रामध्ये कवायत करण्याचा नियम पंचांना लागू झालाय. अतिरिक्त धाव 2 धाबा अगदी 2 एप्रिल 2011 जिथे मात्र कुलचक्रा विरुद्ध 2 षटकार लगावून भारतीय संघाचे माजी कर्णधार सर महेंद्रसिंग धोनी अगदी तब्बल 28 वर्षानंतर जे स्वप्न वर्ल्ड कप जिंकण्याचं हासिल झालं होतं ते म्हणजे भारतीय अगदी देव म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर त्यावरती कडक प्रहार बॉल सीमा पार आलाय. पहिला राहुलच्या बॅटमधून चौकार. सहा धावा फलकावरती वधारत आहेत. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. राहुल शांत राहिलेत. पहिले 2 चेंडू
अगदी फेस करत असताना शांत आणि संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर हाफ ट्रॅकर आणि त्यावरती हापाम पूल हापाम जॅक करण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला टिपमध्ये प्रोटेक्शन होतं, परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमा पार आला आणि 4 धावा. पुढचा बॉल यावेळी हलक्या हातानं फक्त स्टेअर केला. अगदी एक धाव अर्जित होती. एक धाव अर्जित होतीये. एकेरीच्या सायन रणसंख्या 7 अंकांवरती पाहायला मिळते. आता 7 हा आकडा प्रत्येक माणसांच्या परिचयाचा राहिला आहे, कारण परिचयाचा याच्यासाठी राहिला आहे की जगातील आश्चर्य देखील 7, संगीतातील सूर देखील 7 आणि इंद्रधनुष्याचा रंग देखील 7 आणि लग्नात घेतले जाणारे फेरे देखील 7. 7 धावा, 7 आकडा फलकावरती नोंदवला जातोय. यावेळेस बॅटची आउटसाइड एज क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या पाठीमागे धावत असताना पाहायला मिळाले. अखेरकार चेंडून मारली बासी आणि बॉल चाललाय सीमा पार. आलाय 4. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. या तवा शानदार 4. चौकाराला चेंडू अगदी रणसंख्येला आकार देखील आलाय. मी म्हटलंय देहन संघ अगदी आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतंय, कारण वेल बिगिनिंग इज हाफ डन. कारण सातत्यानं म्हटलं जातं की अर्ध काम केलं की अगदी अर्ध राहणारं काम सहज आणि सोप्यारीतं करता येतं. आणि तेच काम सध्याच्या घडीला 2 खेळाडू करताना पाहायला मिळतात. एक बाजूला मग राज आहेत आणि दुसऱ्या बाजूला राहुल आहेत. अप्रतिम रनिंग विकेट पाहायला मिळतात. लाजवाब अगदी चित्त्याच्या चपळाईनं दोन्ही खेळाडू धावताना पाहायला मिळत आहेत आणि रणसंख्येला आकार येताना पाहायला मिळत आहेत. रणसंख्या आपल्या फलकावरती जाऊन पोहोचते आहे. 14 रन्स. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आहे. एक षटका अखेरीस रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 14 या अंकांवरती. चौदा धावा फलकावरती लगवल्या जातात. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. राहुल आहेत 4 चेंडू फेस करत असताना 5 या अंकांवरती, तर दुसऱ्या बाजूला राज यांना पाहतोय आपण देखील 2 चेंडू फक्त फेस करत असताना 7 या अंकांवरती. अगदी जर आपण पाहिलं तर कर्नर रन रेट जर आपण पाहिलं तर 14.0चा. दुसऱ्या षटकात तळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये योगेश दाखल झालेत. लो फुलटॉस चेंडू आडवा बॅटनं अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅकवर्ड स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूला चेस करत असताना पाहायला मिळालं. लॉंग ऑन मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूला चेस करताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर स्पेस काव कॉर्नर विवर रचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डीपमध्ये सर्व प्रोटेक्शन ठेवण्यात आलेत. एक अगदी डीप फाईन लेग पाहायला मिळत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अगदी डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन हे विवर रचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक वेगानं तयार होताना पाहायला मिळतात. एक थर्डमॅनला विवर रचना पाहायला मिळते आहे. यावेळेस थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आहेत, जिथे मात्र बॅटची आउटसाइड एज आहे आणि एक धाव मिळते आहे. 18 रन्स, 18 धावा फलकावरती लगवल्या जातात. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका मित्रांनो. यावेळेस स्लोवर चेंडू हाताळलाय. अगदी गतीमध्ये परिवर्तन स्लोवर चेंडू हाताळत असताना पाहायला मिळालं. व्हेरिएशन पहा, अगदी टप्पा पडल्यानंतर स्लोवर चेंडू हाताळला आणि त्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव. ही किमया आहे गोलंदाजाची, ही क्षमता, ही ताकद आहे गोलंदाजाची. यावेळेस देखील शांत ठेवलंय. खेळायचं होतं अगदी जर आपण पाहिलं तर मिड विकेटच्या वरून खेळण्याचा मानस धाडस. कही पे निगावर कही पे निशाणा. म्हणजेच काय तर खेळायचं होतं कुर्ल्याला आणि बॉल चाललाय पारल्याला. निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रभावित केलं, योगेशने देखील प्रभावित केलंय. प्रभावित केलंय गोलंदाजानं. आतापर्यंत शांत ठेवलंय. यावेळेस इनसाइड आउट क्लासिकल अंदाजानं आक्रमण चढवला. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात, जिथे मात्र 2 धावा. धावा येत आहेत, धावा येणं गरजेचं आहे.
कशाही येणं गरजेचं आहे, परंतु धावा जमवणं गरजेचं आहे आणि त्या धावा जमवण्यासाठी हे दोन आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी पाहायला मिळते. एक बाजूला आपण राहुलला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला राज आहेत. यावेळेस जमिनीलगतचा चेंडू सम्मन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आडवा बॅटनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल राहिले. अपयशाची थाप पाठीवरती पाहायला मिळाली. निर्धाव 2.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आणि रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या अंकांवरती. शेवटचं स्पेल हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पॅडी सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी प्रचंड अनुभव असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. थर्ड मॅन बीट आहे. यष्टी रक्षक बीट होताना पाहायला मिळालेत. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी कोणताही मुभा न मिळता बॉल जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार 4 चौकार. चार धाबा फलकावरती लगावल्या जातात. राज जे की 5 चेंडू फेस करत असताना 13 या अंकांवरती खेळतात. 24 धाबा फलकावरती नोंदवल्या जातात. 24 2.1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. अगदी करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतंय. आडवा बॅटनं हा ट्रॅकर त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. प्रणय शिंदे कुठे असतील? प्रणय शिंदे आपण या व्यासपीठावरती. प्रणय शिंदे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं ताकदीचा वापर, मनगटाचा वापर. बॉल करतोय हाऊ सपर. आता पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. 2 धावा फक्त आणि फक्त अवघ्या 2 धावा पाहायला मिळत आहेत. देत चेंडू आहे का? सर काय आहे? डेड बॉल आहे का? यस, मृत चेंडू, डेड चेंडू घोषित केला जातोय. यावेळेस सम्मन डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी जमिनी लगतचा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धावची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 25 धाबा फलकावरती लगावल्या जातात. शेवटचं स्पेल आहे, शेवटचं षटक आहे. यावेळेस अलॉन विथ द कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. एक धाव अर्जित होतीये. एकेरीच्या साहाय्याने रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र आता जाऊन पोहोचते 26 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मात्र राज आहेत, दुसऱ्या बाजूला राहुल आहेत. राहुल जे की 10 चेंडू फेस करत असताना 8 या अंकांवरती. यावेळेस इनसाइड आउट. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये वेगानं बॉलला चेस करतायत. एक धाव अर्जित होते. एकेरीच्या साहाय्याने रणसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती लगावल्या जातात 27 धाबा. 27 प्रगतीपथावरती शेवटचा चेंडू अगदी षटक हाताळण्याकरिता पॅडी सरांना आपण पाहतोय, जिथे शेवटचं स्पेल आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात आहेत. एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावीसाठी पलटल्यात. एकच धाव अर्जित होतीये. एकेरीच्या साहाय्याने अगदी 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28-29 धावांचं लक्ष उभारलंय. येणारे 18 चेंडू आणि 29 धावा. काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं विवरण खऱ्या अर्थानं आपण पाहणार आहोत आणि ते ऐकवण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवरती आमचे
साथी समालोचक आणि अनुभवी अगदी आमच्या सातत्यानं पाठीराखी असतात आमचे लाडके प्रणयदादा शिंदे यांना ऐकूयात. या आवाजामध्ये करूयात बदल. आपण कुठे जाऊ नका, थांबू नका, पाहत राहा एकत्र आणि या संदेरी चषकाचा आनंद घेत राहा. थँक्यू. हॅलो. चला यानंतर जाऊया टॉस का बॉस मध्ये. पुढचा धन्यवाद अजितदादा अडे सर. जाऊया मैदानावरती. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धेन आणि सव्वाणे. धेन संघाची फलंदाजी झाली आहे. 28 धावांचं डोंगर रचलं आहे ते सव्वाणे संघाला. पाहूया हे डोंगर कितपत सांभाळतं, कितपत झेलतं ते सव्वाणे संघ. सव्वाणे संघाचे धाडणीचे फलंदाज लवकरात मैदानावरती पाठवायचे आहेत आणि धेन संघ आपला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. हॅलो. विशालदा भावे मंचावरती यायचं आहे. विशालदादा भावे. चला लवकर पंच सामना चालू करायचा आहे. हॅलो. विशालदादा भावे. चला पंच सामना चालू करूया. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. याच्या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो विवले कोणचा संघाचा मयूर याने आपलं टास्क बॉक्स मध्ये येऊन आपलं सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच मान स्वीकारायचं आहे. ते आपल्या टास्क बॉक्स मध्ये येतील ते विशालदादा भावे यांच्या हस्ते आपण त्यांना स्वीकारूया. चला जाऊया मैदानाकडे. गोलंदाज मार्क वरती येतोय तो देहेन संघाकडून हितेश.
विवले कोण संघाचा मयूर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो पहिल्या मॅचचा मयूर. विवले कोण संघाचा मयूर यांनी आपल्या टॉस का बॉक्स मध्ये येत आहेत. मॅन ऑफ द चा पुरस्कार त्यांना देतील ते विशालदादा भावे. मॅन ऑफ द मॅच मयूर यांनी याचा आपल्या टॉस का बॉक्स मध्ये लवकर फास्ट कमान. चला मैदानाकडे जाऊया. पंच पहिला चेंडू पाहूया हितेशचा धेन संघाकडून सॉरी हितेशचा सूर्य कसा चेंडू होता एसटीच्या जवळून जाणारा चेंडू काहीसा समजला नाहीये. फलंदाजाला बीट होतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते ती हितेशच्या गोलंदाज मधून. पाहूया पुढचा चेंडू 2-3 मारून सामना करेल तो योगेशाला. पुन्हा खूपच मला वाटतं पंचांचा अनुभव खूप असेल आणि एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. चला जाऊया आपण टॉस का बॉक्स मध्ये. कॅमेरामॅन मॅन ऑफ द चा मॅन ऑफ द मॅन या मागच्या मॅचचा विवले कोणचा मयूर. आणि चला जाऊया मैदानावरती. आपल्याला एक हवाई सफर पाहायला मिळतोय. पंच आणि येत आहेत 6 धावांवरती षटकार. चला यानंतर टॉस का बॉक्स मध्ये येत आहे आंबेद बोरनवाडी आणि संदेरी हो अखिल संदेरी. हॅलो एक सुरेखा चेंडूची सांगता झाली आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. काय कोण मीच बोलतोय. पुन्हा लेफ्ट साईडला टरला चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि सूर्यकाचा क्षेत्ररक्षण पाहिला 1 धावावरती समाधान मानलं गेल. धावसंख्या वाढ होते ती धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती आहे 8. बघूया आणि गोलंदाज मार्क वरती आहे तो हितेश आणि समोर आहे योगेश. धावसंख्या होते 8 आणि कोण कुणाचे लावतोय वाट पाहूया. 2-3 पावलांचा रनअप आहे हितेशाचा. पुढचा चेंडू सुरेख होता पण टेस्टीच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू. एक अवांतर धाव मिळते. एनसीसी क्रिकेट संघाचा नियम क्रमांक 22 आपल्याला पाहायला मिळतोय. थांब जरा. एका खराब चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली ते देन संघाकडून हितेशाची. पुढचा चेंडू पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतो. एक सुरेखा चेंडू आणि पंच बाद गडी बाद होतो. एक त्रिपला आपल्याला पाहायला मिळतोय तो सुरेखाचा. एक मोठा मासा काढावा लागतोय तो समीर बाद होतोय. काही रन न करता पोलंड मध्ये परततोय समीर सावणे संघाकडून. चला घाई करूया. फलंदाज लवकर. आपल्याकडे एकच कॉलेजन आहे जो आपल्याला निसर्गाने देणगी दिलेली आहे. येतोच आपल्या डोक्यावरती येण्याच्या अगोदरच आपल्याला खूप सामने अजून बाकी आहेत. गोलंदाज मार्क वरती हितेश. हितेशचा मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे ते हितेशचा. पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतोय आणि लंगाच्या दुसऱ्या टर्नवर चेंडू पाहूया किती धावा खर्च करतोय. 1 धाव तर पूर्ण केला. दुसरा धावतोय परंतु चांगलंच क्षेत्ररक्षण रनिंग बिटवीन द एका धावाने समाधान मानावं लागेल ते फलंदाज अतिशने खाता खोललं. संघाच्या खात्यामध्ये 1 धावांची भर पडते. धावसंख्या होते ती 10.
चला यानंतर होणारा सामना संदेरी आणि बोडणवाडी. संदेरी संघ काय आपण स्वीकारलं ते आम्हाला कळवण्यात यायचे आहेत. संदेरी संघ क्षेत्ररक्षण गोलंदाजसाठी, कारण तर हा मैदान असा आहे ना मित्रांनो फलंदाजसाठी आहे, कारण खूप मेहनत घेऊन 8 दिवसापूर्वी मेहनत घेऊन ही सिमेंट विकेट आपण बनवलेली आहे. त्याच फील्ड विकेट आपला थोडा खराब आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मैदानात गोलंदाज मार्कवरती येतो तो राहुल. देन संघाकडून येतोय राहुल. चला राहुल याचा पहिला चेंडू 7-8 पावलाचा नफा हे बघूया कोणत्या पद्धतीने आणता. एक सुरेख असा चेंडू होता, परंतु गलीच्या दिशेने खेळला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षण तैनात असल्यामुळे एक धावावर समाधान मानलं गेल ते अतिशयला. चला पुढचा चेंडू राहुल यांचा. चला लवकर आपल्याला 30 मिनिटांमध्ये खेळवायचे आहेत सामने. 30 मिनिटं म्हणजे 6 चेंडू आपल्याला 10 मिनिटात टाकायचे आहेत. आणि पाहूया आपल्या स्टेट ड्राईव्हला टटवला चेंडू हवाई सफर होतोय आणि जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. होतोय झेल आणि लागतोय झटका. सावणे संघाला दुसरा झटका. आपल्या बघा काय लाखोने प्रेक्षक आतापर्यंत पाटील युट्यूब लाईव्हच्या साह्याने आतापर्यंत सर किती आहेत मला वाटतं आपल्या तालुक्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये सगळीकडे आपल्या आतापर्यंत ही युट्यूब लाईव्ह पाहत आहेत ते आतापर्यंत. चला जाऊया मैदानाकडे. पंच सामना खूप आपल्याला पाहायला मिळतोय, तर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. धाव संख्या होती आहे 11 आणि गोलंदाज मार्क वरती आहे तो राहुल. समोर आहे तो अतिश आणि पॅडी. पॅडी किती हॅलो पॅडी नवीन फलंदाज येतोय तो पॅडी. समोर आहे तो राहुल. स्ट्राईकला पॅडी. पॅडी समोर आहे तो राहुल आणि सुरेख असा चेंडू होता. ऑनफिल्डला खेळला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. 1 धावांनी खातं खोललं ते पॅडीनी. संघाच्या खात्यामध्ये भर पडते ते 1 धावांची आणि धाव संख्या होती आहे 12. गोलंदाज मार्क वरती आहे तो राहुल. पुढचा चेंडू राहुल याचा. पाहूया कोणत्या पद्धतीने हाताळतो. एक सुरेख असा चेंडू आपल्याला टटवला. पाहूया किती लॉंगच्या दिशेने जातोय चेंडू. 1 धाव तर पूर्ण केले. दुसरा चेंडू धावतोय, परंतु क्षेत्ररक्षण सुंदर असं तैनात असल्यामुळे काही रन नाही. त्यांना एकच रनावर समाधान मानावं लागेल ते अतिशला. 8 चेंडू आणि 16 धावा आपल्याला इथे आतषबाजी करावं लागेल षटकार आणि चौकारांची. अजूनपर्यंत फलंदाच्या बॅटमधून आपल्याला चौकार आणि षटकार पाहायला मिळाले. तसंच पाहूया 8 चेंडू आणि 16 धावा. 8 आणि कोण लावतोय कुणाची वाट. पुढचा चेंडू राहुल याचा. पाहूया आणि हा आपल्याला पाहायला गगनचुंबी षटकार. खरोखरच 8 आणि लावली ती वाट. पॅडीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला हा खणखणीत षटकार. आणि धावसंख्या वाढते सरासरीने. पुढं आपल्या धावसंख्येत वाढ होत्या. धावसंख्या होत्या 19 धावा.
पुन्हा चेंडू राहुल याचा पाहूया 7 पावलांचा रनअप सामना करेल तो पॅडियाला पुन्हा उचल मारला चेंडू लेग साईडच्या दिशेला काय घडतंय काय बिघडतंय पंच आणि येतोय पुन्हा एकदा खणखणीत आपल्या प्रेक्षकांच्या दिशेने हा षटकार आणि धाव संख्या होती आहे ती 25 6 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावा काय घडेल आणि काय बिघडेल ते पाहूया आता मैदानावरती 6 चेंडू आणि 4 धावा